नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. मनू भाकर गुकेशसह 4 जण खेलरत्न पुरस्काराने सन्मानित. स्वप्नील कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षाच्या कारावासाची शिक्षा. अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडेंकडून पेढी प्रकल्प बाधित 5 गावांचा आढावा. आणि गोंदियात बिबट्याच्या हल्ल्यात 3 रेड्यांचा मृत्यू. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज मनू भाकर आणि बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले. मनू आणि गुकेश यांच्या व्यतिरिक्त भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅराॲथलीट प्रवीण कुमार यांनाही क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाकिस्तानच्या एका न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना अल कादिर ट्रस्टशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा जाहीर केली आहे. इम्रान खान यांना 14 वर्षांची तर बुशरा बीबी यांना 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोघांवरही राष्ट्रीय तिजोरीचे 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. इम्रान खान यांना 9 मे रोजी अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती. साताऱ्यातील नागठाणे येथील कराड उत्तर मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार मनोज घोरपडे यांच्या माध्यमातून जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नागरिकांच्या दाखल 234 तक्रारीपैकी 100 तक्रारींचे जागेवरच निरसन करण्यात आले. रहमतपूर नंतर नागठाणे येथे घेतलेल्या जनता दरबारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. जलसंपदा विभागामार्फत अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाची घळभरणी जून 2025 मध्ये जाहीर करण्यात आली असून प्रकल्प बाधितांना स्थलांतरणाच्या सूचना वजा आदेश देण्यात आले. पुनर्वसन स्थळी पुरेशा नागरी सुविधा नसताना तेथे राहायचे कसे, घर बांधायचे कसे असा प्रश्न उपस्थित करत आधी योग्य मूलभूत सुविधा पुरवा, नंतरच आमचं स्थलांतरण करा असा पवित्रा प्रकल्प बाधितांनी घेतलाय. याबाबत अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्प तसेच पुनर्वसनाशी संबंधित अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेऊन मूलभूत सुविधा पुरवल्यानंतरच 5 गावांचे स्थलांतरण करा असे निर्देश दिले. उनका जो वो पेड़ी प्रकल्प में उनके गांव में उनकी ज़मीन गई और उसके बारे में जो कुछ उनका जो पुनर्वसन का ये सुविधा है वो सुविधा आज तक हो नहीं पाई. उनका कुछ मुआवजा है इसके बारे में आज कलेक्टर साहब के यहाँ मीटिंग हुई और जो भी बात हुई वो सकारात्मक हो गई और आने वाले दिन में जो कुछ प्रलंबित काम है उनके वो पूरे हो जाएंगे. प्रशासन कह रहा है कि जल्द से जल्द वो जो गांव खाली करके आपको पुनर्वसन मिला है वहाँ जाओ, लेकिन वहाँ पे सुख सुविधा नहीं हम एक बात पर ही ठाम है कि सुविधा वहाँ पर हो, बाद में हमारा पुनर्वसन. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग
नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. जालन्यात 20 जानेवारी रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. महिला व बाल विकास विभागाकडून महिलांना त्यांचे प्रश्न आणि समस्या मांडण्यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्यात येतो. त्या अंतर्गत तालुका स्तरावर प्रत्येक तहसील कार्यालयात महिन्याच्या 4थ्या सोमवारी तर जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी हा महिला लोकशाही दिन साजरा होतो. आपले प्रश्न घेऊन यात महिलांनी सहभाग वाढवावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. भंडारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ही मोहीम 31 जानेवारीपर्यंत चालणार असून आतापर्यंत राबवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात शेकडो लोकांनी रक्तदान केलं असून या शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. वातावरणातील दाट धुक्यामुळे जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील हरभरा उत्पादक शेतकरी आता चिंतेत पडले असून नुकसानीच्या भीतीने पिंपळगाव रेणुकाई गावासह परिसरातील शेतकरीही धास्तावले. मागील 4 ते 5 दिवसांपूर्वी रब्बीतील पिकांसाठी पोषक असं वातावरण तयार झालं होतं. मात्र पुन्हा दाट धुके पडून वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं रोगराई वाढून हरभरा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. बिबट्याच्या हल्ल्यात 3 रेड्यांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदियाच्या जांभळी परिक्षेत्रातील बीरवाडी बीटमध्ये उघडकीस आली. जांभळी दोडके या परिसरात झुडपी जंगल असल्याने या परिसरात नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर असतो. बिबट्याच्या हल्ल्यात रेड्यांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली. नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे हा मोठ्या रहदारीचा मार्ग असून या मार्गावर अनकवाडे शिवारात असलेल्या रेल्वे पुलावर लोखंडी सळ्या घेऊन जाणारा कंटेनर पलटल्याने वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे येवल्याहून मालेगावकडे जाणारी वाहतूक विंचूर मार्गे वळवण्यात आली तर काही वाहतूक ही नांदगाव मार्गे वळवण्यात आली आहे. अपघातग्रस्त कंटेनर काढण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आलं असून हळूहळू वाहतूक पूर्ववत होत असल्याचं पाहायला मिळतंय. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपूर शहरातील खाटीक गल्लीत धडक कारवाई करत गोवंश जातीच्या जनावरांचे मोठ्या प्रमाणात साठवलेले चामडे जप्त करून ते नष्ट केलंय. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी शिरपूर पोलिसांच्या मदतीने शहरातील खाटीक गल्लीतील एका घरावर छापा टाकला असता मोठ्या संख्येने गोवंश जातीचे जनावरांचे चामडे आढळून आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.